नमस्कार मित्रांनो, मी आपल्या RSची व्हिडिओ टाकले होते ना, ते E20 पेट्रोलमुळे प्रॉब्लेम झालेला. त्याच्यावर बऱ्याच जणांचे ना असे कमेंट्स आलेले की भाई गडकरी साहेब पण त्यांच्या गाडीमध्ये इथेनॉल टाकतात, इथेनॉलवाला पेट्रोलच टाकतात, ते तसेच वापरतात वगैरे वगैरे. तर मी ना ह्या गोष्टी थोडा बघितलं, रिसर्च केला, तर मला त्यांचा एक इंटरव्ह्यू सापडला. मी तो पूर्ण बघितला. त्यातला मी एक छोटीशी तुम्हाला क्लिप दाखवतो. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात बघा. मैंने आपको बता दो क्या, हाँ, क्योंकि ये भी बात कभी कभी हुई है मेरे पास। टोरेटो की गाड़ी है, अब बाहर खड़ी, आप जाके देख लेना, ठीक है, चला भी लेना, ठीक है, बैठ के। वो गाड़ी में 100% इथेनॉल डालते हैं, 100% पेट्रोल भी डाल सकते हैं। अब इथेनॉल का रेट है 75 रुपये। वो गाड़ी जब चलती है तो वो चलते चलते 60% बिजली तैयार करती है, ऑटोमेटिक 60% बिजली तैयार करती है, तैयार। हां, तर हे साहेब त्यांच्या जी इनोवा हायक्रॉस आहे, हायब्रिड गाडी आहे जी, त्याच्याबद्दल म्हणत आहेत ते. इनोवा हायक्रॉस की दुसरी पण इनोवा असेल मे बी, जी हायब्रिड असेल, हायब्रिड गाडीबद्दल ते म्हणत आहेत. तर साहेब, हायब्रिड गाडी आहे ना, ती चालता चालता इलेक्ट्रिसिटी तयार करते वगैरे, ठीक आहे, तो समजा तो वेगळा पार्ट झाला. माझं असं म्हणणं आहे, त्याच्यात ते म्हणत आहेत मी 100% इथेनॉल टाकतो. 100% इथेनॉल मार्केटमध्ये आला, कधी आला भाई? मला तर माहीत नाही, मे बी मी मागे असेल, किंवा त्यांना असंही म्हणायचं असेल की मी 100% म्हणजे शॉरिटी असेल, मी 100% अशी शॉरिटी देऊन ते सांगतात की मी इथेनॉलवाला पेट्रोलच टाकतो. हा वेगळा पार्ट झाला. पण साहेब, जनताला फक्त सांगू नका, त्याच्यावरती विश्वास नाही ठेवणार. तुम्हाला असं असेल ना, तर एक आम्हाला व्हिडिओ बनवून दाखवा जी की प्युअर पेट्रोल गाडीवर असेल. त्या हायब्रिड गाडीवर नका करू, कारण ती एका पर्टिक्युलर किलोमीटर, एक पर्टिक्युलर टाईम आणि सिच्युएशनमध्ये ती इलेक्ट्रिकवर स्विच होते आणि ती इलेक्ट्रिकवरच चालते. तर एखादी प्युअर पेट्रोल गाडी घ्या, त्याची पूर्ण टाकी रिकामी करा, त्याच्यामध्ये तुम्ही इथेनॉल ब्लेंडेड मिक्स पेट्रोल टाका आणि ती चालवा आणि ती चालवून दाखवा की खरंच ती चालते का, की कुठं अडकते, की बंद पडते. आणि ही कम्प्लिटली अनकट व्हिडिओ तुम्ही बनवा, एक 50-60 किलोमीटर कंटिन्यू चालवून ती दाखवा. ती म्हणजे ती बघून मग आम्ही विश्वास ठेवू की नाही, खरंच हे सक्सेसफुल आहे आणि हे चालतं आहे. नाहीतर तुम्हाला आमच्यासारखे बऱ्याचशा अशा तुम्हाला व्हिडिओज भेटतील की त्या E20 पेट्रोलमुळे जे प्रॉब्लेम झालेले आहेत ते आम्ही प्रूफ देऊ. मग तुम्ही आम्हाला हा प्रूफ द्या, आम्ही तुम्हाला तोवाला प्रूफ देऊ, प्रॉब्लेम्सवाला. बघूया कोणाचं काय सक्सेसफुल जास्त आहे ते.